गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यातही लहान मुलींवरती अमानुष अत्याचार केले जात आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महिला अध्यक्ष नगरसेविका मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीवरती झालेला अत्याचार आणि तिची निर्गुण हत्या या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या विरोधात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. मुंब्रा स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो महिला, लहान मुली सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकलीला आदरांजली अर्पण करून कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी मनीषा भगत म्हणाल्या की नरसापूर, अकोला, ठाणे येथे नराधमांनी लहान मुलींना लक्ष्य केलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग केला होता, त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर अन्याय होत आहेत. विकसित भारत, प्रगतिशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहेत. गुन्हेगाराला कोणताही जात धर्म नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलींचा काय दोष होता असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याचबरोबर पुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरिता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजेत. 4 वर्षांच्या चिमुकलीवर निष्पाप मुलीवर, छोट्या चिमुकलीवर जे काय अत्याचार झाले त्यांच्या एका कुटुंबासाठी मर्यादित नसून समाजातल्या मानवतेवर घाव झालेला आहे आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आज आम्ही सर्व महिलांनी आणि एकत्रित येऊन आज आम्ही एक कॅन्डल मार्च केलाय. कारण कुठेतरी ही शिक्षा त्या नराधमाला झाली पाहिजे. कारण कोणालाही शिक्षा होत नाही. आतापर्यंत ज्या बलात्कार होतात, अत्याचार होत आहेत मुलींवर, लहान मुलींवर आजकाल व्हायला लागलेले आहेत. आता असं बघायला गेलं, आज आपण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या समोर आहे. इथं समोर मागे एकदा घटना घडली होती लहान मुलीची, तिचाही काही आजपर्यंत निर्णय झालेला नाहीये. पण एक आहे की कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे. आपल्याकडे जी काय सुरक्षा व्यवस्था आहे ती काहीतरी इतकी कमजोर आहे का महिलांवर आहे ना होणारे वारंवार अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत. नकोय आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय तुमची. आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षितता हवंय आणि मुलींना सुरक्षा हवी आहे. म्हणून आज आम्ही सर्व महिला एकत्र झालोय आणि त्यासाठी आज आम्ही आवाज उचलतोय. कुठेतरी गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी आज काहीतरी सुरक्षा आम्हाला महिलांना दिले पाहिजे. तुम्ही महिलांचे भाऊ म्हणून घेता, पण ठीक आहे, पण आज तुम्ही जर लाडकी बहीण चालू करता, पण आम्हाला नकोय लाडकी बहिणीपेक्षा तुम्ही महिला सुरक्षा द्या. आज आमच्या मुली कुठेही सुरक्षा नाही. बेटी बचाव म्हणतात, पण आज मुलगी सुरक्षित नाहीये आणि आम्हाला मुलगी कुठेतरी सुरक्षित व्हावी म्हणून आज आम्ही महिलांनी आज एक छोटंसं आम्ही दाखवलंय. उद्या अशी वेळ यायला नको की आमचा जमाव इतक्या लाखो हिशोबाने असेल, महिलांचा लाखो हिशोबाने आम्ही निघणार आहोत. आज आम्ही छोटासा काढलाय, पण आम्हाला कुठेतरी हा अत्याचार थांबला पाहिजे आणि अशा नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांचे आण पिऊन टाकायला पाहिजे जाग्यावरच. कुठं तरी त्यांना आहे ना शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे जागेवर. जसं आपले माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं होतं की बलात्कार करणाऱ्याला आम्ही जागेवर शिक्षा देणार, कोर्टात केस चालवणार नाही. मग आता का कोर्टात केस चालते? जागेवर का त्यांना देत नाहीये शिक्षा? दिली पाहिजे ना शिक्षा. त्याच्यामुळे हे सगळं फावलंय. पूर्ण भारतात त्या गोष्टी आहे ना हे होत चालले की त्यांच्या मनात भीती राहिलीच नाही. त्यांना राहिलीच नाही, भीतीच राहिली नाही, देतच नाही. ते बिंदास असं बिंदास हे करतात. त्यांना काय झालंय माहितीये, त्यांना माहिती या गोष्टीला काय फार केस चालेल, 5 वर्ष जातील, 7 वर्ष परत येतील बाहेर आणि बिंदास छाती टोकपणे फिरतील. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हा जमाव निघालाय आणि माझ्या महिला त्यांच्या मनातही वाटलं का त्या छोट्याशा चिमुकलीसाठी आज आम्ही तिला न्याय द्यायला निघालोय आणि त्या मुलीला आम्ही न्याय देऊनच राहणार आणि त्या नराधमाला फाशीची ही शिक्षा झालीच पाहिजे. त्याला जागच्या जागेवर शिक्षा द्यायला